हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण बोटनेक ब्लाऊजचा बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत। तर हा आहे नवरीच्या शालूवरचा ब्लाऊज आणि इतका सुंदर पॅटर्न हा तयार झालेला आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे बॅक बोटनेक आहे, तर त्याचा बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही सुद्धा। तर आता इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कट करून दाखवते, कारण शेप काढणं सोपं जातं मला फॅब्रिकवरती। पण तुम्ही अगोदर बॅक पार्ट पेपरवरती कट करून घ्या आणि त्यानंतर तो तुम्ही ज्याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट तयार करायचा आहे मग त्यावरती कट करा, जसं मी दाखवल्याप्रमाणे। तर सर्वात पहिल्यांदा आपण माप बघूया। उंचीमध्ये 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिन। शोल्डरच्या अर्ध म्हणजे 15 इंच शोल्डर होतं तर 7 घेतलंय। त्यानंतर मुंढा जो आहे छातीप्रमाणे मी 7 घेतलेला आहे आणि पाऊण इंच शोल्डर उतार दिलाय। त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। छाती 36 आहे आणि कमरेचा चौथा भाग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता बोटनेकमध्ये मी बॅकला टक्स घेत नाही, कारण त्याची काही गरज पडत नाही। आता आपण नेक ड्रॉ करू। तर पूर्ण तयार उंची जी आहे ती नेकची 9 इंच आहे, तर मी 9.5 इंचावर मार्क करते, कारण शोल्डरला अर्धा इंच जाणार आहे। त्यानंतर बोटनेक जो आहे तयार 2.5 इंच हवा आहे, तर तो मी 3 इंचावर मार्क केलेला आहे। आता गळारुंदी ही शोल्डर पट्टीवर डिपेंड करते, तर 2.5 इंच शोल्डर पट्टी आणि त्याच्या पुढे पाऊण इंच शिलाई मार्जिन, म्हणजे पाव इंच गळ्यामध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच स्लीव जोडण्यामध्ये जाणार आहे, उरलेली तुमची गळारुंदी। तर इथे जेवढी गळारुंदी आलेली आहे त्याप्रमाणे मी बोटनेकच्या उंचीला एक मार्क केलेला आहे। आधी आडवी लाईन आखून घेतली, त्यानंतर पूर्ण उंचीला एक आडवी लाईन आखून घेतली आणि गळारुंदीला सुद्धा मी लाईन, अशा 2 चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत। वरती बोटनेक आणि खाली आपला पॅटर्न राहणार आहे। तर वरच्या चौकोनमध्ये बोटनेकचा आकार दिला शोल्डरच्या आणि त्यानंतर खालचा जो बोटनेक आहे खालचा जो नेक आहे त्याच्या बॉटम साईडला मी गोल गळ्याचा आकार दिला आणि वरती आपल्याला मुंढ्यापर्यंत एक शेप द्यायचा आहे। तर जो मधला जो अंतर आहे बोटनेकच्या खालच्या नेकमध्ये त्याचं मी अंतर 1.5 इंच ठेवलेलं आहे। आणि इथे बघा आर्महोल कर्वने मी असा मुंढ्यापर्यंत असा शेप देऊन घेतला, म्हणजे मधलं अंतर 1 इंचाचं राहील साधारणतः तयार स्टिच केल्यानंतर। आता मी हा पार्ट कट करणार आहे। तर बघा पहिल्यांदा मी बोटनेक कट करते। हे तुम्हाला सगळं पेपरवरती ड्रॉ करायचे। त्यानंतर हा मुंढ्यापर्यंत जो आकार दिलेला आहे तो मी कट करते आणि त्यानंतर जो गळा आहे बोटनेकच्या खाली मार्क केलेला तो सुद्धा कट करते। हे सगळं तुम्हाला आधी पेपरवरती ड्राफ्ट करून हे कटिंग करायचं आहे। आता हे तयार झालेलं जो पार्ट आहे तो अशा प्रकारे तयार होणार आहे। आता ह्यामध्ये आपल्याला जिथे आपण मध्ये कट दिलेला आहे मुंढ्याच्या इथे, तिथे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे, कारण तिथे आपला जॉईंट येणार आहे। तर आपण उंचीमध्ये फक्त 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि जर आपण तिथलं मार्जिन तिथेच वापरलं तर आपला मुंढासुद्धा कमी होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे जो वरचा भाग आहे बोटनेकचा तो मी जिथे आपण कट केलेला आहे तिथे मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे। सो जसा आहे तसा नेक, शोल्डर आणि मुंढ्याचा भाग मी कट केला आणि फक्त बॉटम साईडला, म्हणजे जिथून आपण डिझाईन पॅटर्नसाठी कट केलं आहे तिथे अर्धा इंच मार्जिन वाढवून मी दुसऱ्या फॅब्रिकवरती कट करून घेतलेला आहे। ओके, आता इथे आपल्याला मार्क करून घेते मी। इथे मी मार्क करून घेते कुठला आपल्याला लागणार आहे आणि कुठला नाही लागणार आहे, कारण सेम कलर आहे। तुमचा पेपर असेल तर एवढं प्रॉब्लेम येणार नाही। सो मी जे मला तयार हवं आहे, नाहीतर मग असं नको व्हायला की आपण जे कट केलं आहे अगोदर मार्किंगसाठी तेच आपलं वापरलं जाईल। त्यानंतर दुसरा जो बॉटमवाला पार्ट आहे तिथे पण आपल्याला जिथे कट केलेला आहे मुंढ्याच्या इथे, तिथे आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवणार आहोत। तर जसा आहे तसा मी नेक ठेवून व्यवस्थित कट केला। मुंढ्याच्या आकाराच्या बाहेर थोडंसं पाव इंच एक्स्ट्रा ठेवलं, नंतर आपण ते कट करू शकतो, म्हणजे शिलाईमध्ये जर प्लस मायनस झालं तर आपण ते ॲडजस्ट करू शकतो यासाठी। आता तिथे मी 1 इंच वाढवला आणि हा सुद्धा मी पार्ट आहे असा कट करून घेतला। पॅटर्न तयार झालेला आहे, मार्किंग करून घेतलेलं व्यवस्थित।
तर हा अशा प्रकारे तयार होणार आहे. आता मेन फॅब्रिक घेतलं मी आणि त्याच्या काठाच्या बाजूला मी बॉटम ठेवला. अप्पर पार्ट मी ह्यावरती बसत नाही आहे म्हणून मी दुसरं फॅब्रिक यासाठी मी कट करून घेत आहे. जसे आहेत तसे मी कट करून घेतले हे पार्ट. आता हे आपल्याला तयार कसे करायचे, तर जो बोटनेकचा वरचा भाग आहे त्याला बघा आपल्याला नेकला फिनिशिंग द्यायची आहे आणि जिथून आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेलं आहे तिकडे फिनिशिंग द्यायची. तर दोन्ही साईडला आपण पाव इंच घेणार आहोत. ओके, म्हणजे मधलं अंतर आपलं कमी होणार नाही, 1 इंचच बरोबर राहील आणि उंचीसुद्धा वाढणार नाही आहे. तर मी आता गळ्याला इथे आहे तसं पाव इंच मार्जिन ॲड करून नेकला आकार देऊन घेतला. त्यानंतर बॉटमला सुद्धा मी पाव इंच मार्जिन घेऊन आकार दिला आणि नॉचेस दिले आणि हा भाग पलटी करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते अटॅच करून मेन फॅब्रिक कट करायचं. तर हा पार्ट बघा असा व्यवस्थित असा छान तयार झालेला आहे. एक्स्ट्रा फॅब्रिकसुद्धा मी कट करून घेतलं. आता त्यानंतर मी बॉटमचा भाग बघा बरोबर काठाच्या इथे व्यवस्थित ॲडजस्ट करायचा, कारण इथे सुद्धा आपल्याला बॉटमला फिनिशिंग द्यायचं आहे आणि जो गळा आहे त्याला फिनिशिंग द्यायचं आहे. ओके, तर सरळ वरती मी अस्तर ठेवलेला आहे, सरळ फॅब्रिक वरती आहे सरळ भाग. आता इथे मी गळ्याला आकार देऊन घेतला. जसा आकार आहे त्या पद्धतीने टीप दिली पाव इंच. त्यानंतर बॉटमला पण अर्धा इंच टीप टाकून घेतली आणि हा सुद्धा व्यवस्थित नॉचेस वगैरे द्यायचे आणि हा भाग उलटवून घ्यायचा. सुंदर असे बघा शालूचे काठ असे वरती आलेले आहेत. आता इथे सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे, तर मी बॉटमला व्यवस्थित दाबटीप देते आणि गळ्याला सुद्धा दाबटीप देते. त्यानंतर जे एक्स्ट्रा भाग आहे साईडचा तो अटॅच करून घ्यायचा आणि उरलेला पीसचा भाग कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता एकमेकांवर ठेवून अटॅच करायचं. आता खरी गोष्ट आलेली आपल्याला पॅटर्नची. आता इथे मी हा जो गोल गळा घेतलेला आहे याला लावणार आहे मी कॉड पायपिंग. आता इथे 3-in-1 जो दाब आहे त्याचा मला इथे उपयोग होतोय, तर तोच मी वापरते. आत्ता मी काय केलं, मला दाब बदलायची गरज नाही पडली. आता इथे फक्त मी दाब सरकवून घेतलेला आहे आणि मी इथे कॉड पायपिंग जोडून घेते. कॉड पायपिंग जोडून घेतलेली आहे. तुमचा जर ब्लाऊज प्लेन असेल तर तुम्ही इथे लेस वापरू शकता. आता हा ब्लाऊज प्लेन नसल्यामुळे मी इथे कॉड पायपिंग लावली, कारण ऑलरेडी खूप डिझायनर आहे त्यावरती लेस लावलं तर ते फारच हेवी वर्क आणि इतकंसं चांगलं दिसणार नाही, म्हणून मी पायपिंग लावून घेतली. त्यानंतर हा वरचा भाग इथे येणार आहे, अशा पद्धतीने अटॅच करायचा, म्हणजे आपल्या ब्लाऊजची उंची कमी देखील होणार नाही आणि शिलाई मार्जिन पण भरपूर राहील. आता जो वरचा भाग आहे त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतली की तो कुठे अटॅच होणार आहे आणि कुठे त्याचा संपणार आहे. तर इथे मी घेतलेली आहे पायपिंग लेस, लटकन पायपिंगवाली लेस असते ती घेतलेली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही पूर्ण लावू शकता मुंढापर्यंत, बट मला कस्टमरने सांगितलं होतं की जेवढा तो मधला पॅच आहे तेवढीच लावायची आहे. सो मग मी इथे तेवढीच लावलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूने इथे सुद्धा आपल्याला 3-in-1 जो दाब आहे त्याचा सिंगल दाब आपल्याला सरकवून इथेही आपण लेस लावलेली आहे. आता हा भाग बघा, खालच्या बॉटमच्या भागाला आपण 1 इंच वाढवलं होतं, सो ते त्याच्यासाठी बरोबर 1 इंच त्याच्या खाली राहील. म्हणजे अगदी खूप ताणूनसुद्धा जरी ब्लाऊज घातला तरी आपलं जे एक्स्ट्रा भाग आतमध्ये असल्यामुळे ब्लाऊज खूप छान बसतो आणि ब्लाऊज कुठेही उसवला जाणार नाही किंवा खिचल्यानंतर तो ओपन होणार नाही वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे काळजी घेतलेली आहे. आता हा पार्ट एकावर एक ठेवला, कारण मार्किंग आपण करून घेतलं होतं आणि एकावर एक व्यवस्थित ठेवून हा भाग अटॅच करून घेतलेला आहे. सो दोन्ही साईडला मी व्यवस्थित मार्क केलं आणि व्यवस्थित गळा वगैरे उंची चेक करून हे अटॅच करून घेतलेले आहेत. सो हा झाला आहे फायनली हा ब्लाऊज तयार. आता इथे दोन्ही साईडला जॉईंट दिसत आहेत आपल्याला खांद्याच्या खाली, तर ते जॉईंट दिसू नये म्हणून मी यावरती एक लेस लावते. साधारणतः तुम्ही इथे अर्धा इंचाची किंवा पाऊण इंचाची लेस लावली तर ती जास्त सुंदर दिसेल, पण ह्या साडीवरती अटॅच होईल किंवा मॅनेज होईल अशी लेस मिळाली नाही,
त्यामुळे मी कस्टमरला सांगून जी माझ्याकडे होती तीच लेस मी लावलेली आहे. सो ती लेस मी नंतर लावली, पण हा असाच ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय, पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मी ती लेस लावलेली आहे. तर तुम्ही प्लेन ब्लाऊजवरती हा पॅटर्न जर तयार केला तर तो खूपच सुंदर तयार होणार आहे. सो मला नक्की सांगा कसा झाला आहे हा पॅटर्न. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज ऑनलाईन येतील तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा व्हिडिओ लवकर तुम्ही पाहू शकणार आहात. चला मग इथे मी फायनली शेवटी एक लेस लावून घेतलेली आहे आणि हा पॅटर्न आपला पूर्णपणे तयार आहे. आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता की जो 1 इंचाचा भाग आहे तो अगदी कम्फर्टेबल आहे, म्हणजे ब्लाऊज आपला नंतर खराब होणार नाही. सो तयार झालेला आहे हा बॅकनेक बोटनेक शालूवरचा नवरीचा ब्लाऊज. चला मग भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओसोबत.